कल्पित कल्पित असणाऱ्या सर्पाची मनानिवृत्ती कशी होते याविषयी शंका आणि समाधान आपलं झालं कालपर्यंत. तर प्रश्न असा निर्माण झाला होता की ज्ञान रज्जूच्या विशेष रूपाचे असल्याने रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प उत्पन्न होतं आणि त्याचं ज्ञान उत्पन्न होतं आणि त्या रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं की तो सर्प आणि त्याचं ज्ञानही निवृत्त होतं. याविषयी त्याला एक शंका आली, म्हणून शंका केली की तुम्ही आतापर्यंत सांगत होते की अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, तर तुम्ही अधिष्ठान ज्ञान न सांगता त्या अधिष्ठानावर जे कल्पित असणारा जो रज्जू आहे त्याच्या ज्ञानाने तुम्ही सर्प आणि सर्पाची निवृत्ती किंवा त्याच्या अज्ञानाने सर्प आणि सर्पाची उत्पत्ती होते, हे जर तुम्ही असं म्हणाल तर वेदांताचा सिद्धांत असा होता की कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही, तर सर्वाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर श्री गुरु म्हणले, आता आमचा जो सिद्धांत आहे त्याला बाध येणार नाही, कारण सगळे काही जगामध्ये पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. आणि रज्जूबरोबर रज्जू उपहित असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान होतच असतं आणि ते मानवपणा आपल्याला लागेलच. म्हणून त्या ठिकाणी रज्जू जरी म्हटलं तर रज्जू अधिष्ठान चैतन्य ह्या त्या ठिकाणी असतंच. म्हणून अंतःकरणवृत्ती काय करते? त्या रज्जूला विषय न करता रज्जू उपहित असणाऱ्या चैतन्याला काय करते? विषय करते. म्हणून ज्ञान कशाचं होतं? वरवर म्हणायला गेलं तर ज्ञान फक्त रज्जूचं होतं. रज्जूचा ज्ञान म्हणताना वरच्यावर होतं, पण ज्ञान खरं होतं रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं त्या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक शंका निर्माण झाली की रज्जूला उत्पन्न सर्पाला उत्पन्न होण्याकरता रज्जू अधिष्ठान चैतन्य सांगितलं आणि सर्पज्ञानाला निर्माण होण्याकरता अंतःकरण अधिष्ठान चैतन्य सांगितलं. मग ही ज्ञानं तर भिन्न भिन्न त्या ठिकाणी तुम्ही सांगता, आहे का नाही? मग ही ज्ञानं जर भिन्न भिन्न सांगितली तर याच्यामध्ये पण आपल्याला जरा वेगळेपणा होतो की नाही? आता मुद्दा कसा उपस्थित झाला हा लक्षात आला का कालचा? की असं म्हटलं की रज्जू ज्ञानाने अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पाला अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानाचा अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्य अज्ञात असतं हे म्हणायचं. म्हणून आपले अंतःकरणाची वृत्ती जाते कुठं? तर रज्जू अधिष्ठान चैतन्याकडे जाते. ठीक आहे, रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं, परंतु अंतःकरण अधिष्ठान चैतन्य त्या असणाऱ्या सर्पाला काय कारण आहे ते तर कसं राहतं? अज्ञात राहतं आणि ते त्या ठिकाणी काय करून देतं असतं? ज्ञान करून देणारं असतं. ठीक आहे ना? मग रज्जू ज्ञानाने साक्षी चैतन्याचे ज्ञान होते, मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीस साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे आणि रज्जुज्ञान काळी ते अज्ञात आहे, याचं समाधान कसं करा? कारण आपल्याला निवृत्ती करायची ना कल्पिताची, आणि कल्पिताची निवृत्ती नुसतं पदार्थ पाहून होणार नाही, तर त्या पदार्थाचं ज्ञान पण आपल्याला असलं पाहिजे. मग आता त्याचं ज्ञान जर व्हायचं असेल तर ज्ञान होण्याकरता काय करावं लागेल? आपल्याला जे अज्ञात चैतन्य आहे ते आधी आपल्याला कळावं लागेल, परंतु ते तर अंतःकरणामध्ये राहतं आणि रज्जू अधिष्ठान चैतन्य बाहेर राहतं. म्हणून निवृत्ती करायची असेल तर अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं पाहिजे, आहे का नाही? असं तो त्या ठिकाणी शंका करतो. त्याचं समाधान सांगतात की काय सांगितलं बाबा, की जेवढे काही पदार्थ आत असो बाहेर असो कुठे असू द्या, ते पदार्थ आणि त्या पदार्थाचा संबंध ज्ञानाशी असतो. ज्ञाना वाचून पदार्थ कळेल का तुम्हाला? ज्ञाना वाचून पदार्थ कळणार नाही. त्याचा आधी काय झालं पाहिजे? तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे, तरच तुम्ही त्या पदार्थाला काहीतरी नाव देऊ शकता. जर त्या पदार्थाचं ज्ञानच नसेल तर तुम्ही त्या पदार्थाला काय नाव देणार आहे? बरं, नावच देऊ शकत नाही ना. असा नियम आहे का नाही? नियमच आहे. म्हणून काय सांगितलं? म्हणून जितकी ज्ञान म्हणून सांगितली आहे तितके सर्व विषयावर अवलंबून असतात. ज्ञान असणार अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार,
विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होतं. बघा, समोर विषय आहे तर त्याचं ज्ञान आहे, समोर विषय नाही तर त्याचं ज्ञान नाही. घट समोर आहे म्हणून तुम्ही त्याला घट म्हणू शकता. मग घट समोर नसेल तर तुम्ही त्याला घटही म्हणू शकत नाही, त्याचा पूर्णतः काय अभाव आहे. मग विषय आहे तर ज्ञान आहे, विषय नसेल तर ज्ञान पण निवृत्त त्या ठिकाणी होत असतं. मग ही निवृत्ती दोन प्रकारची सांगितली, एक आत्यंतिक निवृत्ती आणि एक लयरूप निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती सांगत असताना कारणासहित कार्याची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती, आणि कारणामध्ये कार्याची आपलं कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती, अशा दोन निवृत्ती पाहिल्या. तसं आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या संसार बंधाची निवृत्ती करायची का नाही, ती पण निवृत्ती करता येते आपल्याला, आणि वर करता येते. जसं झोपेत म्हणा, समाधीमध्ये म्हणा, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी झोपलो तर सगळे बाकीचे कामं बंद पडत असतात. म्हणजे हे सगळं जगत काय होतं, थांबतं झोपलंय त्याच्या दृष्टिकोनातून. म्हणजेच ती निवृत्ती होते का नाही, ती लयरूप निवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय, ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ बोध झाला आणि हे सगळं जगत जर दिसत असेल तर त्या जगताला कोणत्या प्रकारचं महत्त्व राहत नाही, ही झाली आत्यंतिक निवृत्ती. अशा दोन प्रकारच्या निवृत्ती त्या ठिकाणी सांगितल्या. मुद्दा उपस्थित झाला होता आपल्याला रजेवर सर्पाचा, बरोबर आहे ना, आणि त्याच्या कल्पिताची नाही, त्याची निवृत्ती कशी करायची, तर अधिष्ठान असणाऱ्या रज्जूच्या ज्ञानाने. आणि मग अशा पद्धतीने कल्पिताची काय होते, सर्पाची निवृत्ती होते, नाश होतो, अभाव होतो, लय होतो, बरोबर की नाही. तिथं अभाव म्हणलं काय आणि लय म्हणलं काय, तर काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. असा कालचा मुद्दा त्या ठिकाणी झाला. आणि मग परत त्याच्यावरती शंका निर्माण झाली. ती शंका म्हणजे परिच्छेद क्रमांक 19. आता याच्यात तर काल तर दोन वेळा विषय झाला, 3 वेळा विषय झाला, आणि आता हा विषय परत आज आपण परत घेतोय, आहे का नाही. तर आता परिच्छेद क्रमांक 19, तर त्याच्यामध्ये काय म्हणलं का, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. आता तुम्ही काय म्हणले, रजेवर भासलेला जो सर्प आहे का नाही, त्या सर्पाचा जो नाश आहे का नाही, त्या सर्पाचा नाश, त्याला कारण काय म्हणले, सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. तो सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा नाश, दोन गोष्टी आहे का नाही त्याच्यामध्ये, एक पदार्थ आहे आणि एक दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान सांगितलं. मग हे दोन गोष्टी पक्क्या लक्षात घ्यायचे. म्हणून सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. सर्पाचं ज्ञान कुठे राहतं बरं, सांगा बरं आता. मग सर्प कुठे, हा, म्हणून सर्पाचा नाश कुठे, बाहेर आहे, आणि सर्पज्ञान कुठे, आतमध्ये आहे. दोन्हीमध्ये अंतर आहे का नाही, दोन्हीमध्ये त्या ठिकाणी काय आहे, अंतर आहे. मग तो पदार्थ नष्ट झाला, त्याचं ज्ञान कुठे, ते आतमध्ये. म्हणून मध्ये फरक आहे, एक आतलं चैतन्य आहे ते ज्ञान करून देण्याकरता आहे, आणि बाहेरचं चैतन्य आहे ते पदार्थ उत्पन्न करण्याकरता त्या ठिकाणी आहे. आता त्याची संगती लावायची आपल्याला. पहा तो कशी शंका करतो. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले. म्हणजे असं जर तुम्ही म्हटलं की सर्पाचा नाश, ऐक नाही, तो सर्पाचा नाश काय होतो, सर्पज्ञानाच्या नाशास, ऐक नाही, त्या सर्पाचं त्याचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं का नाही, मग तुम्हाला तो सर्प कळाला आणि त्याचं ज्ञान झालं, ह्या दोन गोष्टी कळाल्या का नाही. मग त्याने काय होतं की एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अधिष्ठानावरती भासलेला सर्प म्हणा, सर्पज्ञानाचा सर्पाचं ज्ञान म्हणा, या दोन्ही गोष्टी काय होतात, एकदम युगपत लय होतात, ऐक नाही. आणि त्याच्या अज्ञानामुळं ते एकदम उत्पन्न होत असतात का, मागं पुढं उत्पन्न होत असतात, मागं पुढं उत्पन्न होत नाही, युगपत उत्पन्न होतात. मग हे युगपत जर उत्पन्न होत असेल, ऐक नाही, तर याच्यामध्ये तर आम्हाला अंतर दिसतं. काय अंतर दिसतं, तर ते म्हणतात सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. सर्पाचा नाश आहे का नाही, सर्पाचा नाश म्हणजे पदार्थाचा नाश झाला, ठीक आहे ना. पदार्थाचा नाश कधी होईल, ज्ञान झालं तर होईल ना. ज्ञान जर झालंच नाही तर नाश कशाचं होईल. तुम्हाला कळलं की ही रज्जू आहे, मग आता सर्प राहील का तिथं, सर्प राहणार नाही. मग काय होणार त्या ठिकाणी, सर्पाची निवृत्ती. मग सर्पाचं ज्ञान मागं राहील का, सर्पाचं ज्ञान मागं राहणार नाही. आणि सर्प उत्पन्न व्हायचं असेल तर, आता सुरुवातीला असं लक्षात घ्या
की काय म्हणलं, 5 पुरुष रस्त्याने निघाले, 10 पुरुष रस्त्याने निघाले, कोणाला काय ज्याला ज्याला जसे संस्कार होते त्या संस्कारानुसार ते पदार्थ त्या ठिकाणी प्रतीतीला आले, आहे की नाही. सगळ्यांना सुरुवातीला काय वाटलं, इदम रूपाने सामान्य रूपाने हे काहीतरी आहे की नाही. नंतर त्याला ज्ञान झालं ना, नंतर काय झालं, ज्ञान झालं. कोण म्हणलं ही फुलाची माळ आहे, मग त्याला फुलाची माळ तिथं प्रतीतीला आली. कोण म्हणे सर्प आहे, कोण म्हणले दंड आहे, कोण म्हणले जलरेष आहे, कोण म्हणले भूरेष आहे. त्याचं ज्ञान झालं की नाही. ज्ञान झालं मग तो पदार्थ उत्पन्न झाला त्या ठिकाणी. मग आधी काय सांगितलं तुम्ही, ज्ञान सांगितलं आणि ज्ञानाबरोबर पदार्थ सांगितला का नाही. तसंच आहे, ज्याला सर्पाचा सर्प प्रतीतीला आला असेल किंवा सर्प वाटला असेल तर त्याला सर्पाचं ज्ञान झालं का नाही. ज्ञान झालं मग पदार्थ उत्पन्न झालाय का नाही. मग काय म्हटले की सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मांडला पाहिजे. आता समजा तुम्हाला अधिष्ठान चैतन्य अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं तर त्याचा नाश आहे का नाही. त्या नाशाच्या आधी ज्ञान, या दोन गोष्टींचा विचार केला का नाही. यामध्ये काय असलं पाहिजे, अंतर असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर ते म्हणतात सर्पनाश व ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानलं पाहिजे, त्याच्यामध्ये अंतर हा मानला पाहिजे. ओंकार महाराज बरोबर आहे ना. बरोबर आहे. काय मुद्दा आहे. हे पण हे शिष्य म्हणतोय हा मग आता शिष्यच म्हणतो ना. हा, हे महत्वाचं आहे. शिष्य म्हणतोय त्याचं काय म्हणणं आहे की जसं आपल्याला पहिल्यांदा पदार्थ उत्पन्न झाला आणि मग पदार्थाचं ज्ञान झालं, बरोबर, असं असतं की नाही. मग आता सुद्धा जर त्याचा जर लय करायचा आहे, नाश करायचा ना, मग अगोदर पदार्थाचा नाश झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्ञानाचा नाश झाला पाहिजे, अशी शिष्याची शंका आहे. पण आता जर असं जर मानलं तर आपल्या पुढच्या सिद्धांताला बाधा येते. ख्यातीलाच बाधा येतो, ख्यातीवर दोष येतो. तर तुम्ही ख्याती सांगताना काय सांगता, अनिर्वचने युगपत उत्पन्न होते आणि लय पण पावतं, असं तुम्ही सांगितलं का नाही. मग तुमची ही ख्याती टिकेल का, ही ख्याती टिकणार नाही असं. आणि काही ठिकाणी आता ते बौद्धांची ख्याती स्वीकारावं लागेल असं पण होत आहे तुमच्या ह्यामध्ये. ते आता आज नाही विषय येणार, कदाचित तो उद्याला विषय येईल, असो चला. बर, सर्पनाश हा ज्ञाननाशाहून आहे का नाही एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आणि जर सर्पनाश किंवा त्याचा लय म्हणा आहे का नाही एक क्षण जर पूर्वी मानला तर अनिर्वचने ख्याती सांगते वेळ ज्ञेय म्हणजे असणारा विषय आहे का नाही. विषय म्हणजे तो पदार्थ सर्प रज्जू काय असेल ते असेल ते ज्ञेय आणि त्या पदार्थाचं ज्ञान त्या ठिकाणी आहे का नाही. यांची युगपत म्हणजे एका क्षणी उत्पत्ती आणि एका क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं, एका क्षणाला उत्पन्न होतं आणि एका क्षणाला नाश होतो. हे असं जे सांगताय की नाही, हे कोणत्या ख्यातीत सांगितलं, तर अनिर्वचनीय ख्यातीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. बर, मग एका क्षणाला उत्पन्न होतो एका क्षणाला नाश होतो अशी जर अनिर्वचनीय ख्याती असेल तर इथं आम्ही काय म्हणतो की सर्पाचा नाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. म्हणजे आधी मध्ये अंतर ठेवलं पाहिजे का नाही. मध्ये अंतर जर असेल याच्यामध्ये आहे का नाही तर तुमची अनिर्वचनीय ख्याती सांगतात त्या ख्यातीला दोष येणार नाही का. ख्यातीला त्या ठिकाणी दोष तुमचा येऊ शकतो. हे एक महत्त्वाचा मुद्दा. प्रश्नच तयार करा, अनिर्वचनीय ख्यातीस दोष का निर्माण होतो किंवा कशामुळे बाधा येते असा त्या ठिकाणी शिष्याने म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर तुम्हाला असं इथं सापडेल. इथं विरोध शब्द आलेला आहे, विरोध करा वाटलं तर दोष म्हणा. असे जे सांगितले आहे त्यास दोष येतो हे एक. आणि दुसरे, अधिष्ठान ज्ञानापासून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा नियम अनिश्चित ठरतो, याचे समाधान कसे आहे की नाही. दुसरा मुद्दा काय होतो की अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. आता ज्ञान कशात झालं पाहिजे, तुम्हाला अधिष्ठानाचं झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग त्याला अधिष्ठान कोण आहे, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आहे का नाही. आणि ज्ञान तुम्ही कुठून करता, अंतकरणातून ज्ञान करता. ज्ञान अंतकरणातूनच होणार ना त्याला, बरोबर आहे नाही. मग अंतकरणातून ज्ञान होतं, मग ते अंतकरणातलं चैतन्याचं ज्ञान होईल, बाहेरच्या पदार्थाचं कसं ज्ञान होईल.
मध्ये जर अंतर जर धरलं तर एक चैतन्य ज्ञानाला कारण आहे आणि एक चैतन्य पदार्थ उत्पन्न करण्याला कारण आहे. मग इथं पण एक नियम किंवा इथं एक दोष निर्माण होतो की नाही, इथं पण एक दोष त्या ठिकाणी काय होतो, निर्माण होतो. म्हणून हा नियम अनिश्चित ठरतो. याचे समाधान कसे? दोन शंका निर्माण झाल्या. एक शंका काय झाली, अधिष्ठानावरती आली, ठीक आहे, आणि एक शंका कशावरती आली, ती अनिर्वचनीय ख्यातीवर आली. दोन शंका या ठिकाणी काय झाल्या, निर्माण झाल्या. पुढे पाहता परिच्छेद क्रमांक 20. आता त्याचं श्रीगुरु काय करतात, समाधान करतात. अधिष्ठान ज्ञानानेच सर्प ज्ञानाचा नाश, आहे का नाही. अधिष्ठानाचं ज्ञान जर झालं तर सर्प ज्ञानाचा काय होतो, नाश होतो. मग आता हे सर्पनाशाला, आहे का नाही, त्याला ज्ञान व्हावं लागेल. आणि ते कोणतं चैतन्य असलं पाहिजे, अंतःकरणोपरी चैतन्य असलं पाहिजे. म्हणजे साक्षी चैतन्याच्या ज्ञानाने काय होते, त्याची निवृत्ती होते. तर कशी होते, आता आपण कालपर्यंत परवापर्यंत सतत विचार करत आलो की चैतन्यामध्ये भेद आहे का. चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीच आहे. मग भेद का वाटतो आपल्याला, ह्या उपाध्या कशा आहे, भिन्न भिन्न आहे ना, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये काय वाटतो, भेद वाटतो. पण उपाध्याचा आता वेगळा राहिलं नाही. उपाध्या जर एक झाल्या तर चैतन्य सुद्धा तुम्हाला आता भिन्न वाटेल का, ते पण एक वाटेल, चैतन्य एकच वाटेल. मग चैतन्य एक झालं तर त्या एक चैतन्याच्या ठिकाणी अविद्या आश्रयाला आहे. आणि अविद्यामध्ये काय होतो, तमोगुण पदार्थ उत्पन्न करतो आणि सत्वगुण त्याचं ज्ञान करून देतो, ठीक आहे ना. आता जर त्या चैतन्य एक झालं, त्याच्यातून एक अविद्येचं कारण जो पदार्थ तमोगुणाचं कार्य उत्पन्न झाला आणि त्या चैतन्यामध्ये आश्रित असणाऱ्या अविद्या आणि त्या अविद्याचं सत्वगुण त्याचं ज्ञान जर करून दिलं, त्याचं काय करून दिलं, ज्ञान करून दिलं, तर निवृत्ती होईल का नाही सर्पाची. आणि कशाने होईल, अधिष्ठान ज्ञानानेच होईल का नाही, अधिष्ठान ज्ञानाने होईल. आता मग त्याच्यामध्ये वेगवेगळे भेद मानायची काही गरज आहे का, भेद मानायची काही गरज नाही. मग आता निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होईल का नाही, मग कुठं दोष येतो का. आणि ही निवृत्ती मागं पुढं निवृत्त होईल का, त्या सर्प आणि सर्पज्ञान हे मागं पुढं होईल का, एका क्षणाला होईल, युगपथ होईल, युगपथच होईल ना. कारण एक चैतन्य बाहेर आणि एक चैतन्य आत, मग अंतर जर असेल तर मग त्याचं म्हणणं बरोबर होतं. पण आता आतलं चैतन्य, अंतःकरणात असणारे चैतन्य ते वृत्तीच्या माध्यमातून कुठे गेले, त्या घटापर्यंत, रज्जूपर्यंत गेलेले. रज्जूच्या आकाराचं झाले का नाही, मग रज्जूच्या आकाराचं झाले, वृत्ती काय करते, आकार धारण करते, आकाराला व्यापते. आणि त्यातलं चैतन्य काय करतं, ज्ञान करून देतं. कशाचं, तिथल्या असणाऱ्या चैतन्याचं. मग आता विचार करा, हे चैतन्य ते चैतन्य एक झालं. आता मला सांगा, चैतन्य अंतर होतं, दूर होतं, वृत्तीला यायला उशीर झाला, असं जर म्हणत असेल तुम्ही तर मग ठीक आहे. पण आता हे चैतन्य ते चैतन्य, अंतःकरणात चैतन्य कसं आले, वृत्तीच्या मार्फत आणि त्या पदार्थापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आणि चैतन्याला चैतन्य जुळून आलेले. आता अंतर पडायचं काही काम आहे का. जर इकडून तिकडं तुम्ही फोन लावला, फोन लावायला उशीर होतो की नाही, बरं इकडून तिकडून फोन लावायला उशीर होतो, पण एकदा आपला फोन जुळला समजा, मग तिकडचा व्यक्ती जसं बोलतो, आपण जसं बोलतो, मग याच्यामध्ये काय अंतर पडतं का, सगळं बरोबर चालतं एकदा जोडल्याच्या नंतर. काही इकडून शब्द जायला फार उशीर होतो आणि तिकडचा शब्द यायला फार उशीर होतो का, बरोबर चालतं, एकदम बरोबर चालतं. जोपर्यंत फोन लागत नाही तोपर्यंत मग आपल्याला जरा बोलणं होत नाही. पण एकदा फोन लावला का इकडचं तिकडचं पटपट पटपट एकमेकाला बोलणं होतं. काही याच्यामध्ये काही अंतर आहे का, काही अंतर नाही, बरोबर आहे की नाही. जोपर्यंत अंतःकरणाचे चैतन्य अंतःकरणात आहे, वृत्ती तिथपर्यंत गेली नाही किंवा ते चैतन्य रज्जू अधिष्ठान बाहेर आहे, तोपर्यंत अंतर आहे, तोपर्यंत ज्ञान व्हायला किंवा ते आकार धारण करायला फरक आहे. पण एकदा तिथं चैतन्य गेलं आणि ते आपलं वृत्ती गेली आणि त्याने आकार धारण केला की उपाध्या एक होत्या, तर चैतन्याला चैतन्य जुळूनच येतं. मुळात भेदच नाही, मुळात उपाधी सापेक्ष भेद होता. पण आता उपाध्या एका आल्या म्हणजे चैतन्य एकच झालं ना, असं म्हणावं लागेल. उपाध्या वेगळ्या होतं म्हणून चैतन्य भिन्न, उपाध्याचं आता एकत्र आल्या, चैतन्यामध्ये दोष आहे का, नाही. मग आता ज्ञान व्हायला किती अंतर लागणार आहे, ज्ञान व्हायला काहीच अंतर लागणार नाही. हे कसं होईल, युगपद उत्पन्न होईल ना, आता युगपद उत्पन्न होईल असं म्हणावं लागेल. तर समाधान करतात श्रीगुरु. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते,
हाच सिद्धांत सांगतो. आता हे थोडं बारकाईनं आहे का, वरचा विषय तुम्हाला कळाला ना. 2 शंका केली त्याने, 2 शंका त्या ठिकाणी केल्या, तर त्या दोन्ही शंकेचं समाधान या ठिकाणी आपण पाहून घेऊ. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हाच सिद्धांत सांगतो. कसं सांगतो की मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. ऐक नाही, मूळ चैतन्य कसं आहे, मूळचं एकच असतं, त्याच्यामध्ये कधी भेद आहे का. ब्रह्म कसं आहे, अद्वितीय एक असणारं ब्रह्म आहे, ब्रह्मामध्ये कधी भेद होऊ शकत नाही. आकाश कसं आहे, कुठे गेलं तरी एकच आकाश आहे का, त्याच्यामध्ये भेद आहे, आकाशामध्ये भेद नसतो. तसं चैतन्यामध्ये कधी भेद आहे का, चैतन्यामध्ये कधी भेद नाही. फक्त हे घाटात आलेलं आकाश आहे, ते मठात आलेलं आकाश आहे म्हणून ते मोठं आकाश आहे, छोटं आकाश असं आपण म्हणतो. पण याच्यामध्ये भेद पाहता येईल का, भेद पाहताच येणार नाही, भेद होणार नाही, कारण चैतन्य कसं आहे, एकच आहे, मग त्यामध्ये केव्हाही भेद नाही. असे असता रज्जू उपै चैतन्य, अंतकरण उपै चैतन्य, घट उपै चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या स्वीकारता आहे का नाही. हे सगळं काय केलेलं आहे, घट पट मठ उपहित उपहित उपाध्या लावून त्या चैतन्याची आपल्याला काय करायची. आता असं पहा बरं, चैतन्याची ओळख करायचा प्रयत्न केला तर आपल्याला चैतन्याची ओळख होईल का. एक मिनिट. असं पहा, आपल्याला जर सामान्य दृष्टिकोनातून एखाद्याने म्हटलं देव दाखवा, तो देव दाखवतील का आपल्याला, दाखवता येणार नाही ना, आहे का नाही. आता ते 9-10 पुरुष होते एकत्र, बरोबर ना, आणि तरी तो म्हणायचा एक नदीमध्ये बुडून मरण पावला. वास्तविक पाहिलं तर तो त्याच्यामध्ये नव्हता का, म्हणजे तो सगळ्याला मोजायचा पण स्वतःला मोजित होता का, स्वतःला बाजूला धरायचा, ऐक नाही. कारण असं होतं का जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही, ते काय करावं लागतं, दुसऱ्याने दाखवावं लागतं आपल्याला. दुसऱ्याने दाखवलं तर आपलं स्वरूप आपल्याला कळतं की नाही. आपलं मुख जरी आपल्याला पाहायचं तरी आपल्याला आरशासमोर उभं राहावं लागतं, ठीक आहे ना. हां, मग आरसा नसेल तर आपल्याला दिसतं का, नाही. म्हणून आपलं स्वरूप काय, याच्यासाठी काय करावं लागतं, 2 तयार करावं लागतात, एकच 2 ठिकाणी होतात, बरोबर आहे का नाही. तसं ह्या ठिकाणी ते चैतन्य आहे, त्याची ओळख करून द्यायची, तर त्याच्यासाठी पण काही पर्याय काढला पाहिजे ना. मग सोपा पर्याय काढला त्याने, काय काढला की घट उपहित पट उपहित मठ उपहित, म्हणजेच त्या ठिकाणी काय आलं, तो पदार्थ आला का त्या पदार्थाला अधिष्ठान काय आलं, चैतन्य आलं. म्हणजे जसं अलंकाराचं ज्ञान झालं का सोन्याचं ज्ञान वेगळं करून घ्यावं लागतं, घटाचं ज्ञान झालं का घटाच्या मातीचं पण ज्ञान होतच की नाही आपल्याला. म्हणून फक्त त्या चैतन्याची ओळख करून देण्याकरता किंवा ते वेगवेगळे विषय पण आहेत त्याची ओळख करून देण्याकरता, हे समजुतीकरता आपण काय केलं, ही वेगवेगळे त्याला काय केली नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. रज रज्जू, अंतकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्यात भेद नसतोच, आहे का नाही. मूळ चैतन्य आहे त्यामध्ये कधी भेद नाहीच. आता ज्यावेळी रज्जूचे अंतकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात, आहे का नाही. ज्यावेळी रज्जू समोर पडले का नाही, त्या रज्जूचं आता त्याच्यावरती आवरण किती असतात बरं, पदार्थावर किती आवरण असतात, 2 असतात. कोणकोणते आवरण, एक अंधकाराचं आणि एक प्रकाशाचं. 2 आवरण असतात की नाही. हा, मग आता बाय जे आता कसे ते अज्ञान हा 2 आवरण आहे का नाही. मग प्रकाशाचं अंधकाराचं जे आवरण आहे त्याची निवृत्ती कशाने होते, बाह्य प्रकाशाने होते. आणि अज्ञानाचं आवरण आहे ते अंतकरणाची वृत्ती काय करते, त्या पदार्थापर्यंत जाते आणि त्या पदार्थाला काय करते, व्यापते. म्हणजे मुशीमध्ये जसा रस भरला का तो मुशीच्या आकाराचा होतो की नाही, तशी वृत्ती एकदा गेली का त्या पदार्थाला विषय केला का वृत्ती काय होते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. आणि त्या आकाराचे झाले, त्या आकाराची झाली तर चैतन्य काय करतं, त्याचं ज्ञान करून देतं.
जर 11ची झालीच नाही तर चैतन्य त्याचं ज्ञान करून देईल का? चैतन्य त्याचं ज्ञान करून देत नाही. असा नियम आपण मागं पाहिला. तर तोच विचार या ठिकाणी लक्षात घ्यायचा की कुठे गेलं ते. तर आता ज्यावेळी रज्जूचे अंतकर वृत्तीने ज्ञान होते, बरोबर ना? कधी ज्ञान होईल? वृत्ती त्या 11ची होऊन तेव्हा त्याचं काय होतं? ज्ञान त्या ठिकाणी होते. मग त्यावेळी रज्जू व अंतकर वृत्ती या दोन्ही चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाध्या एक होऊन जातात. एक रज्जू उपय चैतन्य, एक अंतकरण उपय चैतन्य. आता याच्यामध्ये भेद राहील का? दोन्ही एक होऊन जातील. उपाध्या एक झाल्या का नाही? उपाध्या त्या ठिकाणी एक झाल्या. आता समजा आपण म्हणतो पाटाचं पाणी, आळ्याचं पाणी, तळ्याचं पाणी, आहे का नाही? ते कुठं जातं तळ्यातलं पाणी? शेवटी आळ्यामध्ये जातं, आहे का नाही? आता हे एक आळं आणि त्याच्या बाजूला एक आळं केलं. 2 आळे होते का नव्हते? मग 2 आळे, मग ते मध्ये काय केलं? आळ्याला आळं जोडून घेतलं, आहे का नाही? आणि ते पाणी काय केलं? या आळ्यातलं त्या आळ्यामध्ये काय केलं? एकत्र करून दिलं. आता म्हणा बरं, हे 2 आळ्याचं पाणी, आता ते एकच आळं झालं ना त्या ठिकाणी. 2 आळे होते तोपर्यंत तो वेगवेगळ्या आळ्याचं आणि वेगवेगळं पाणी वाटायचं. आता आळीच मुळात 2 एकत्र झाले तर पाणी वेगळं होईल का? पाणी पण एकच होईल. एकच होऊन जातं पाणी. उपाधी होते तोवर 2 आळ्यात पाणी आणि उपाध्याच मोडून टाकल्या तर एकाच आळ्याचं पाणी झालं त्या ठिकाणी. हा, त्यावेळी रज्जू व अंतकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाध्या एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जू ज्ञान काळी अंतकरणाची वृत्ती रज्जुरूप होते. जेव्हा रज्जूचं ज्ञान होते का नाही, रज्जूचं ज्ञान होतं, तेव्हा अंतकरणाची वृत्ती काय होते? रज्जुरूप होते. म्हणजे रज्जूच्या आकाराचे होते. रज्जुरूप झाली म्हणून तर रज्जूचं ज्ञान झाले का नाही? आणि रज्जुरूप झालीच नव्हते तेव्हा तुम्हाला रज्जूवर सर्प भासायचा का नाही? रज्जूवर सर्प भासायचा. आता रज्जुरूपच झाली वृत्ती, मग सर्प भासल का? सर्प भासणार नाही, कारण तुम्हाला कशाचं ज्ञान झालं? रज्जूचं ज्ञान झालं. आणि रज्जूचं ज्ञान झालं का रज्जू अधिष्ठान चैतन्याचं पण ज्ञान झालं. रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान त्या ठिकाणी होत असतं, ठीक आहे ना? मग अंतःकरणाची वृत्ती रज्जुरूप होते. दोन्ही उपाधी एकत्र आल्याबरोबर त्याचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एकच आहे. म्हणून रज्जू ज्ञानकाळी जे रज्जू उपय चैतन्य तेच अंतकर वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. आता तो काय म्हणला? ते नेहमी अज्ञात असतं. कोणतं? अंतकरण उपय चैतन्य अज्ञात असतं. आता सांगा, ते अज्ञात आहे का? अंतर पडायला अज्ञात आहे का? ज्ञातच असते. ते ज्ञात आहे म्हणून तर ज्ञान आहे. आणि ते जर ज्ञात नसेल तर ज्ञान होईल का? का रज्जू अधिष्ठान चैतन्यालाच त्या ठिकाणी पदार्थ उत्पन्न झाला, ज्ञान पण झालं, आणि ते रज्जूलाच होईल ज्ञान का आपल्याला होईल ज्ञान? आपल्याला कसं ज्ञान होईल? ते रज्जूलाच ज्ञान व्हायला पाहिजे. रज्जू कधी म्हटले का माझ्यावर जो सर्प होता ना तो मला फार जड झाला, त्या सर्पामुळं मी फार विषारी झाले, असं कधी झालं का? रज्जू कधी म्हटले का? दोरीनं कधी म्हटलं नाही. पण अंतःकरणातून हे ज्ञान झालं का नाही? अंतःकरणातून ज्ञान झालं. म्हणजे ज्या अर्थी अंतःकरणाची वृत्ती तिथे गेली, वृत्तीने चैतन्याला व्यापलं आणि म्हणून ते ज्ञान होतं. इतराला मात्र होऊ शकत नाही, ठीक आहे ना? म्हणून हे चैतन्य तिथं गेलं, त्या चैतन्याची चैतन्य एकरूप झालं. तमोगुणाचा परिणाम पदार्थ उत्पन्न झाला आणि सत्वगुणाचा परिणाम त्या पदार्थाचं ज्ञान पण झालं. कुठं झालं? तिथंच झालं का? वेगळं होतं? वेगळं व्हायचं काही कारण नाही. आणि तिथं ज्ञान आणि अंतःकरणात ज्ञान वेगवेगळं होतं का एकाच काळी होतं सगळं? एकाच एकाच काळी होतं. वेळी होतं. हा, एकाच वेळी होतं. एकाच वेळ होतं. याकरता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, हे सिद्ध झाले, ठीक आहे. आता पुढं पहा. अंतःकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास, या सर्वाचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्या शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो, आहे का नाही? आता थोडी आणखीन याची संगती देण्याकरता सांगतात. काय म्हणतात की बाबा, की आपलं पहिलं काय आहे? आता नेहमीच तेच उदाहरण, आळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी आणि तळ्यातलं पाणी, या 3 गोष्टी काय करायच्या? लक्षात घ्यायच्या.
तर इथं ह्या गोष्टी लक्षात आल्या 3 का आपल्याला हा पुढचा पॅरेग्राफ आहे ना सहज आणि सोप्या पद्धतीनं कळून जाईल. ते काय म्हणतात पहिल्यांदा अंतःकरण आहे का नाही, त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती. आता इथं काय करायचं, अंतःकरण घेताना इथं अंतःकरणाचा काय विचार करायचा, तळ घ्यायचं, बरोबर ना, आणि त्याच्यात असणारं चैतन्य, बरोबर ना, हे तळ्यातलं चैतन्य म्हणजे अंतःकरणातलं चैतन्य. बरं आता त्याला नाव पण आपल्याला म्हणता येतील. आता वास्तविक पाहिलं तर तिथं अंतःकरण जेव्हा येतं की नाही तेव्हा त्याला साक्षी चैतन्य म्हणायचं. म्हणे अंतःकरण वृत्ती म्हटलं जातं तेव्हा त्याला साक्षी चैतन्य म्हणायचं, केव्हा त्याला प्रमात्व चैतन्य म्हणायचं, प्रमाता. प्रमाता चैतन्य म्हणायचं आहे का नाही. आणि जेव्हा ती वृत्ती कोणती वृत्ती महाराज, ओंकार महाराज, अविद्या वृत्ती, आणि अविद्या वृत्तीने जेव्हा त्याचं प्रकाशन केलं जातं तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, साक्षीचे. साक्षी चैतन्य. हे 2 चैतन्य काय करायचे, आता ते पुढं विषय आपल्याला सोपा करून देणार आहे, फक्त आता ऐकून ठेवायचं आपल्याला, काही अडचण नाही. आता इथं आता आपण अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्य, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, साक्षी, आत्मा, कुटस्थ, तुमपद, लक्ष वगैरे अशी त्याला काही नावं दिली जाते. पण सगळ्या बाजून विचार केला तर काय, तो मुळात साक्षीचे. साक्षी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, नित्य प्रकाश रूप असतो का नसतो. साक्षी कधी प्रकाश रूप नाही बरं. साक्षी दिवस आला दिवस गेला उजाडलं तर सूर्य जसा आहे तसाच आहे का नाही, का सूर्य बदलतो कधी, सूर्य जसा आहे तसा प्रकाशमान असतोच त्या ठिकाणी. मग ह्या अर्थी त्याला नित्य ज्ञानरूप आहे म्हणून त्याला साक्षी असं म्हटलेलं आहे. अंतःकरणाची वृत्ती नाही गेली तरी तो प्रकाशन करतो की नाही अविद्या वृत्तीनं, का त्याचं थांबणं कधी आहे का, त्याचं थांबणं मात्र कधी नसतंच. बघा आता अंतःकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आहे का नाही. आता ही अंतःकरणातली वृत्ती विषय देशापर्यंत जर गेले तेव्हा ती वृत्ती जाताना लंबायमान होते का नाही, लंबाई म्हणजे असे लांब लचक होते का नाही, पदार्थापर्यंत जाते का नाही. मग पाटाचं पाणी कसं पाट असं थोडा करून चालतो का लांब करावा लागतो, पाठ लांबच करावा लागतो का नाही. पाठ जसा लांब होतो तसं ही वृत्ती सुद्धा काय लंबायमान अशी लांब ती आहे का नाही पदार्थापर्यंत जाण्याकरता. विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि तिला त्या वृत्तीमध्ये असणाऱ्या चैतन्याचा आभास. आता वृत्ती एकटी जाते का त्याच्यामध्ये तो चैतन्याचा पडलेला आभास पण असतो, आभास पण असते. आभास पण असतो आहे का नाही. आणि त्याच आभासाला आपण काय म्हणतो बरं, त्याला प्रमात्व म्हणतो, साक्षी म्हणतो का जीव म्हणतो, साक्षी. का त्याला जीव म्हणायचं, नाही. नाही म्हणायचं जीव, उपाधी सापेक्ष पण नाही म्हणायचं. उपाधी. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि चैतन्याचा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब एक विशेष असतो, एक विशेषण असतो, एक विशिष्ट असतो. मग विशिष्ट असतो तो कोण असतो, जीव असतो. जीव असतो. आणि तो विशिष्ट कोणता, विशिष्ट कशाला म्हणायचं, आता साक्षीला म्हणायचं का आभासाला म्हणायचं, आभासाला म्हणायचं आहे का नाही. मग तो जीवच म्हणायचा ना त्या ठिकाणी, त्याला जीवच असं म्हणायचं. कारण ज्ञान कशाला होतं, जीवालाच होतं ना, का चैतन्याला ज्ञान होतं, जो साक्षी आत्मा कुठं असतं त्याला ज्ञान व्हायचं काही कारण आहे का, का त्याच्या ठिकाणी कोणता भ्रम तरी आहे का, नाही, काहीच नाही. आणि भ्रम कोणाला आहे, जीवाला आहे का नाही, जीवाला आहे. जीवाला आहे का नाही. आणि जीव तोचे देव, जीव हा आपलं चुकलं तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, हा आभास म्हणजे त्याची सावली आहे का नाही, आणि तो चैतन्य आणि त्याचे हे प्रतिबिंब, याच्यात काही भेद आहे का, कोणत्याच प्रकारचा भेद नसतो, ते एकच मुळात असतं. पण भ्रमामुळं काय वाटतं त्या ठिकाणी भेद आपल्याला वाटत असतो. परत चला पुढे पहा. या सर्वाचा हा वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास, या सर्वाचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्यास शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो, ऐक नाही. तो साक्षी कसा असतो, नित्य ज्ञानरूप आणि प्रकाशित असतो. याचे विवेचन ग्रंथात पंचदशी ग्रंथात कुटस्थदीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी चांगले केलेले आहे. पंचदशी ग्रंथ त्यामध्ये काय आहे, कुटस्थदीप ऐकणं जरा थोडं कठीण प्रकरण आहे पण एकदम छान असणारं प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये याचा विचार आलेला आहे. मग तिथं काय सांगायचं आहे, एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावरती तो
दिवा आणि नेहमी सतत प्रकाशमान असतो, हे त्या ठिकाणी काय सांगायचं असतं. पुढं पाहता, अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्यास आभास असे म्हणतात. त्यास आभास म्हटलं किंवा आता जे नाव म्हटलं आपण जीव असं म्हटलं तर चालेल का नाही? त्याला जीव असं म्हटलं तरी चालेल, आहे का नाही? तर बघा, अंतःकरणात आत्म्याचे एक अंतःकरण आहे आणि एक आत्मा आहे. आत्मा, साक्षी, कुटस्थ वगैरे, आहे का नाही? आणि त्या आत्म्याचे काय पडले? अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? आभास असं म्हणतो, किंवा त्यालाच त्या ठिकाणी करून ठेवायचं. ओंकार महाराज काय लिहून ठेवणार आहे प्रश्न तुम्ही? आवाज नाही येत असं काय म्हणले? इथं प्रश्न काय करणार? अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्यासच आभास म्हणतात. तर त्याला पर्याय नाव काय देणार? जीव. तर प्रश्न तयार करून ठेवायचा म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता बघा पुढं पहा, हे आत्मा आनंदरूप आहे. आनंदरूप कसं आहे याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाच्या आरंभी सांगितलेच आहे. आणि तो आत्मा कसा आहे? आनंदरूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःख लेश मात्र सुद्धा नाही. त्याचं वर्णन आपल्याला आलेलं आहे का नाही? आता ह्या शिष्यांना शंका निर्माण झाली की आम्हाला संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहोत. मग शिष्याने आपलं श्रीगुरूने ओळखलं की यांना मोक्षाची काय इच्छा आहे. आणि मग श्रीगुरू काय करतात? त्याचं समाधान सांगतात की बाबा, तुला असं वाटतं मला आनंद प्राप्त व्हावं, तर तू मुळातच आनंदरूप आहे, तुला आनंद काय प्राप्त करून घ्यायचं आहे का? आणि आत्म्याच्या ठिकाणी जे तुम्हाला दुःख वाटतं ते भ्रमामुळे तुम्हाला वाटतं, बरोबर आहे का नाही? म्हणून हा विचार आपला पूर्वी झालेला आहे. कुठं? तरंग सुरू होताना आधी. मग याचे उत्तर सांगते वेळी कसं आहे? याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाच्या आरंभी सांगितलेच आहे. त्या अभावासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. बघा आता तोच असणारा साक्षी, चैतन्य, कुटस्थ, आत्मा, याच्या उपाध्यामुळे याला काय वेगवेगळी नावं दिलेली आहे. जेव्हा तुम्ही त्याला प्रत्येक आत्मा म्हणता तेव्हा त्याला काय उपाधी येते? का तो पदार्थाच्या आतही असतो आणि पदार्थाच्या बाहेर असतो, तेव्हा तुम्ही त्याला प्रत्येक आत्मा असं म्हणतात की नाही? आणि साक्षी म्हणताना तो प्रकाशन करतो. साक्षी म्हणताना तुम्ही त्याला काय म्हणता? प्रकाशन करतो सगळ्याचं. मग त्याला तुम्ही साक्षी पण म्हणता की नाही? तो साक्षी रूपाने पाहतो का नाही सगळ्या वस्तूला पाहतो साक्षी रूपाने, तेव्हा त्याला साक्षी असं म्हणतात. अशी त्याला काही वेगवेगळे नाव आलेले, पण ते उपाधी साक्षी त्याला त्या ठिकाणी काही नाव आलेली. त्या आभासाचे अंतःकरणात प्रमाता म्हणतात, ऐका नाही? प्रमाता आता हे कशा ठिकाणी घ्यायचं? अंतःकरणात असणारा प्रमाता मुळात आहे जीवाचे, मुळात आहे आभासाचे, ऐका नाही? पण आता त्याला प्रमाता म्हणतात. हे कशातलं घ्यायचं? तळ्यातलं पाणी घ्यायचं, ठीक आहे ना? त्या आभासासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. आता त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते, त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. प्रमाता काय म्हणायचं? आतमध्ये साठलेलं आहे, आतमधला आहे. कुठं? हृदयामध्ये राहणार आहे. अंतःकरणामध्ये जेव्हा तो चैतन्य असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? म्हणजे त्या आभासाला म्हणा, त्या जीवाला म्हणा, बरोबर ना, प्रतिबिंबाला म्हणा, जेव्हा ते अंतःकरणामध्ये असतं, वृत्तीद्वारे बाहेर गेलं नाही, तेव्हा त्याला काय नाव येतं? प्रमाता. प्रमाता म्हणायचं. आणि वृत्तीद्वारा बाहेर गेलं, कुठं? वृत्ती जाणार कशी? बरं, कानाच्या द्वारे बाहेर जाते, स्पर्शाच्या द्वारे बाहेर जाते, परत सुगंध घेण्याच्या माध्यमातून घ्राणेंद्रियातून बाहेर जाते, स्वाद घ्यायचा असेल तर जिभेवर येते. असं ती जाण्याची तिची काय द्वारं त्या ठिकाणी सांगितलेली आहे का नाही? ही पंचज्ञानेंद्रिय, या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून काय करते? बाहेर जाते. आता समजा तुम्हाला बाहेर पदार्थ पाहायचा आहे, काय? रज्जू समजा त्या ठिकाणी पाहिजे. माईक बंद ठेवा. हा, माईक बंद ठेवा. जेव्हा आता अंतःकरणाची काय म्हणायचं तुम्हाला? वृत्ती बाहेर जाते का नाही? अंतःकरणात वृत्ती काय करते? बाहेर जाते. आता समजा समोर पदार्थ ठेवलेला आहे, त्याला पाहिजे, तर ती वृत्ती आता घ्राणेंद्रियातून बाहेर जाईल, रसनेंद्रियातून बाहेर जाईल,
कर्णेंद्रियातून बाहेर जाईल. कोणत्या इंद्रियातून बाहेर जाईल बरं पाहण्याकरता? नेत्राद्वारे. नेत्राद्वारे जाऊ शकते, बरोबर नाही? मग नेत्र काय त्या ठिकाणी प्रमाण आहे का नाही? डोळे म्हणजे प्रमाण. डोळ्याच्या द्वारे म्हणजे डोळे प्रमाण आहे. माझ्या हाताने मी स्पर्श केला तो इंद्रिय प्रमाण आहे. माझ्या कानाने ऐकलं कान हे माझे प्रमाण आहे, आहे का नाही? मग जेव्हा ती वृत्ती इंद्रियाच्या नेत्राच्या द्वारे बाहेर जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं? सारी लाईटच गेली आता इकडं. ओंकार प्रमाण. हा प्रमाण इंद्रिय असं म्हणायचं. हा ओंकार मारा चालू करा. रामकृष्ण हरी. ज्यावेळेस आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियामार्फत बाहेर जाते त्यावेळेस त्यालाच काय म्हणायचं? प्रमाण असं आपण म्हणतो. आलं हे प्रमाण लक्षात आलं? आता तिसरा, पहिला आपल्याला सांगितलं प्रमाता, म्हणजे ज्यावेळेस अंतःकरण वृत्ती म्हणजे अंतःकरणामध्येच ते साक्षी चैतन्य असतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? प्रमाता म्हणतो. ज्यावेळेस ते नेत्रामार्फत बाहेर जातं त्यावेळेस तेच ते आभास असतं. तो जो आभास असतो त्यालाच काय म्हणतो आपण? प्रमाण म्हणतो. आता पुढचा मुद्दा, की त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचं ज्ञान होतं. पहा, त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते त्या घटादी विषयास प्रमेय असे म्हणतात. जेव्हा तीच आभासासहित असणारी अंतःकरणाची वृत्ती नेत्रामार्फत एखाद्या वस्तूपर्यंत जाते, पदार्थापर्यंत जाते, त्या पदार्थापर्यंत गेल्याच्या नंतर तो जो पदार्थ असतो त्या पदार्थाला काय म्हणायचं? प्रमेय. प्रमेय म्हणायचं. प्रमेय. प्रमेय असं म्हणायचं. पहा लक्षात घ्या, एकच आहे. पहिल्यांदा अंतःकरणात होतं, नंतर नेत्रामार्फत बाहेर आलं आणि आता ते वस्तूपर्यंत पोहोचले. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. पुढे पहा, जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकांश व्यापते. आता ही जी असणारी साभास म्हणजे आभासासहित असणारी ही जी अंतःकरण वृत्ती आहे, अंतःकरणातलीच वृत्ती ती नेत्रामार्फत बाहेर आली आणि बाहेर येऊन ती वस्तूला एखाद्या पदार्थाला व्यापते किंवा घटाधिकाला व्यापते. त्यावेळेस काय होतं? तेव्हा प्रथम घट आहे एवढंच ज्ञान होतं. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातली वृत्ती नेत्रामार्फत बाहेर येते आणि त्या घटापर्यंत जाऊन पोचते, इथपर्यंतच झालंय, त्या घाटापर्यंत जाऊन पोचते, त्यावेळेस तिथं प्रथम काय होतं? की हा म्हणजे इथं घट आहे एवढंच ज्ञान होतं. म्हणजे त्या घटाचंच फक्त काय होतंय? ज्ञान होतंय. म्हणजे काय होणार आहे? त्या घटावरती असणारं आवरण, कशाचं आवरण? अज्ञानाचं आवरण निवृत्त होणार आहे, बरोबर? त्या अज्ञानाचं आवरण निवृत्त होऊन फक्त त्या ठिकाणी घट आहे असं त्या ठिकाणी काय होतं? ज्ञान होतं. आणि आता याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय होते? नंतर असं होतं, ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोचले, मग मी घट जाणला असे ज्ञान होते. पहा, पहिल्यांदा आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रामार्फत त्या घटापर्यंत जाते. घटापर्यंत गेल्याच्या नंतर तिथं पहिलं ज्ञान काय होतं? की फक्त घट आहे असं ज्ञान होतं. ठीक आहे. आणि घट आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर पुन्हा तिथून तीच वृत्ती काय होते? प्रमात्यापर्यंत येऊन पोचते. आता प्रमाता कुठं असतो बरं? अंतःकरणात. प्रमाता कशाला म्हटलं आपण? अंतःकरणामध्ये जे असतं तो प्रमाता असतो, बरोबर? मग ती ज्यावेळेस वृत्ती पुन्हा अंतःकरणामध्ये जाऊन पोचते, मग त्यावेळेस कोणतं ज्ञान होतं? त्यावेळेस कशाचं ज्ञान होतं? की मी घट जाणला असं ज्ञान होतं, बरोबर? पहिल्यांदा काय होतं? पहिल्यांदा फक्त ते आपल्या अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत पोहोचली. पोहोचल्याच्या नंतर त्याने त्या पदार्थावरलं अज्ञानाचं आवरण निवृत्त केलं, दूर केलं. त्यावेळेस फक्त तो पदार्थ आहे, हा घट आहे, पट आहे एवढंच ज्ञान होतं. आणि पुन्हा तिथून ती वृत्ती आपल्या अंतःकरणापर्यंत गेली म्हणजे प्रमात्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर एक दुसरं ज्ञान होतं. कोणतं? की मी घट जाणला. ठीक आहे, असं ज्ञान झालं. आता याच्यामध्ये आपण 2-3 मुद्दे पाहिले. प्रमाता पाहिला, प्रमाण पाहिलं आणि प्रमेय पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्ञान कोणतं कोणतं झालं? की हा घट आहे
एवढं ज्ञान झालं आणि पुन्हा ती वृत्ती प्रमात्यापर्यंत म्हणजे अंतःकरणामध्ये पोहोचल्याच्या नंतर हे दुसरं ज्ञान काय झालं की मी घट जाणला असं त्या ठिकाणी ज्ञान होतं. आता याच्यामध्ये पहा बरं, याच्यामध्ये आता आहे ना इथं हे येणार आहेत त्रिपुटी येणार आहे. आता ती त्रिपुटी आपल्याला पाहिजे. ठीक आहे, पहा पुढे. हा, प्रमातेपर्यंत येऊन पोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. आता मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता, घट, ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. पहा आता इथं जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी पाहिजे आपल्याला. कसं? मी घट जाणला, हे बरोबर हे एक वाक्य आहे. आता ह्या वाक्यामध्ये जो मी हा शब्द घेतला ते शब्दाचा अर्थ काय होणार बरं? ज्ञाता, ज्ञाता. ज्ञात्याला आपण अजून दुसरं काय म्हणू शकतो? प्रमाता, प्रमाता म्हणू शकतो, ज्ञाता म्हणू शकतो, बरोबर. आता त्याच्यानंतर मी घट जाणला. आता घट ही काय झाली? वस्तू झाली, बरोबर. वस्तूला आपण शास्त्रामध्ये शब्द कोणता वापरला? पाठीमागच वापरला. प्रमेय. नाही, प्रमाण, प्रमाता. ज्ञेय, नाही. अहो, प्रमाता, प्रमाण, प्रमेय हे जे 3 शब्द आहेत ते आपला तो आभास आहे. तो आभास बाहेर जाण्याच्या जे मार्ग आहे त्या मार्गाचे हे 3 शब्द आले. अंतःकरणामध्ये तो आभास असतो त्यावेळेस त्याला आपण प्रमाता म्हणतो, म्हणजे तीच अंतःकरणाची वृत्ती, आभासासहित अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणात असते त्यावेळेस त्याला आपण प्रमाता म्हणतो. ते बाहेर येतं त्यावेळेस त्याला प्रमाण म्हणतो आणि वस्तूपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपण त्याला प्रमेय म्हणतो. ती एकच चैतन्याची ती 3 प्रकारची 3 नावं झाली. आलं लक्षात? ते वेगळे. आता वस्तू बद्दल चाललंय. वस्तू म्हणजे विषय लक्षात घ्यायचा, जो काही विषय आहे वस्तू तो. म्हणजे विषय, जो घट पट जे बाहेर आपल्याला दिसतंय ते. त्याच्यासाठी आपण काय नाव घेतलं? इथं ज्ञाता म्हणजे जाणणारा होईल का मग? हा? ज्ञेय घेतलं, वस्तूसाठी ज्ञेय घेतलं. वस्तूसाठी ज्ञेय घेतलं आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. कोणतरी बोललं होतं ज्ञाता. ज्ञाता म्हणजे जाणणारा होतो, समजून घेणारा होतो. आता पाहणारा म्हटलं, जो पाहणारा आहे तो म्हणतो, ज्याच्या माध्यमातून पाहायचं ते प्रमाण झालं. पण जो पाहणारा, जाणणारा, समजून घेणारा त्याला आपण ज्ञाता असं म्हणतो. मग आता मी घट जाणला या वाक्यामध्ये ज्ञाता कोण झाला? मी. मी, त्याच्यानंतर घट किंवा वस्तू जी असते, पदार्थ जो असतो, विषय जो असतो त्याला काय म्हणायचं? ज्ञेय असं म्हणायचं. हा, ज्ञेय असं म्हणायचं. आणि नंतर त्याचं काय होतं? आपल्याला अंतःकरणाची वृत्ती त्या ज्ञेयापर्यंत गेल्याच्या नंतर त्याचं काय होतं? आपल्याला ज्ञान होतं, बरोबर. मग आता याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान झाली की नाही त्रिपुटी? त्या त्रिपुटीचं प्रकाशन होतं म्हणजे काय होतं? आपल्याला त्याचं ज्ञान होतं, माहिती होते, त्याच्याबद्दल समजतं. ठीक आहे, पुढे पाहू. आता याच्यामध्ये पुढे अर्थ दिलेलाच आहे आपल्याला. पहा, मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता असा होतो. त्यानंतर घटाला आपण ज्ञेय असं म्हणतो आणि त्याचा ज्ञान आपल्याला होतं. या त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजेच काय होतं? म्हणजेच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तिन्ही जाणली जातात. पहा, हे तिन्ही यांचं ज्ञान होतं की नाही आपल्याला, ते समजून घेतली जातात, जाणली जातात, त्यांची माहिती आपल्याला होते. कशाची होते? ज्ञात्याची माहिती होते, ज्ञान पण मिळतं आणि ज्ञेय पण कळतं. काय? आता एखादं दुसरं उदाहरण देऊन सांगा बरं. कोणतरी एक उदाहरण द्या बरं. मग त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान काय आहे ते पण सांगा बरं. कोण सांगते? एक उदाहरण द्यायचं, त्याच्यामध्ये ज्ञेय काय आहे, ज्ञाता काय आहे, अज्ञान काय आहे. पहा, जमतंय का? मी प्रयत्न करू का?
हो करा ना. जयश्रीताई पटकन सांगा. माझ्याकडे ग्रंथ आहे हे जर वाक्य असेल ना, हम्म. तर माझ्याकडं जे आहे तो आहे ज्ञाता, हम्म. सॉरी ज्ञेय, आणि ग्रंथ जे आहे तो आहे ज्ञाता, आणि नाही माझं काहीतरी चुकायला लागलंय. हम्म. माझ्याकडे ग्रंथ आहे, माझ्याकडे म्हणजे ज्ञेय आहे, आणि ग्रंथ हे ज्ञाता झाला, आणि आणि ग्रंथ आहे हे ज्ञेय. ज्ञान. ताई थांबा. ग्रंथ ज्ञेय झालं. जाऊ दे, सोपं ताई सांगतो, थांबा. सोपं करा. आता ऐका आबा बोला. हा हे बघा असे, आता तुमच्या पुढं ग्रंथ समोर ठेवलाय का नाही? हो हो. बरं, आता मग तुम्ही कोण आहे आणि ग्रंथ कोण आहे? तुम्ही प्रमाता आहे का प्रमाण आहे का आपलं तुम्ही ज्ञाता आहे का ज्ञान आहे का ज्ञेय आहे? मी ज्ञेय. ज्ञाता आहे. ज्ञाता बरोबर ना. आणि ग्रंथ काय त्या ठिकाणी? ज्ञेय आहे. ग्रंथ ज्ञेय झालं बरोबर ना. मग ज्ञात्याला न्यायाचं काय होत असतं? ज्ञान होत. ज्ञान होतं. ठीक आहे ना. मग तुम्ही झाले ज्ञाता, ग्रंथ झाला ज्ञेय, आहे का नाही? आणि त्याचं काय झालं, तुम्हाला ज्ञान झालं. म्हणजे वस्तू किती आहे? दोन आहे का तीन वस्तू आहे तिथं? नाही, तुम्ही आणि दोनच ग्रंथ आहे ना, तुम्ही आणि ग्रंथ आहे का नाही? मग ज्ञान तुम्हाला झालं का नाही त्या ठिकाणी ग्रंथाचं? मग हे ज्ञान मागं पुढं झालं का एकाच काळात झालं? एकाच काळात. एकाच काळात ज्ञान होतं का मागं पुढं होतं? ज्या अर्थी तो ज्ञाता तयार होतो त्या अर्थी त्याला त्या न्यायाचं काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. मग त्याला ज्ञाता म्हणता येईल ना. का न्याय वाचून न्यायाचं ज्ञानच नसेल तर त्याला ज्ञाता कसं काय म्हणायचं? ज्ञाता म्हणजे मात्र ज्ञेय आणि ज्ञाता ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्ञान तर सगळ्यात माहिती प्रोसेस आहे. त्रिपुटी चालूच असते त्याच्यामध्ये. दोन गोष्टी आल्या का तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये असतेच, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे ना. मग आता इथं बघा, एक ज्ञाता, एक ज्ञान आणि एक ज्ञेय. ठीक आहे ना. आता आपण आळ्यातलं पाणी, तळ्यातलं पाणी, काय आळ्यातलं तळ्यातलं म्हणा किंवा पाटातलं. पाटातलं पाणी, ऐका नाही. आता थोडं असं घ्या, किंवा एक प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असं घ्या, किंवा एक ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असं घ्या. ह्या तिन्ही गोष्टी लक्षात आल्या का नाही? मग आता मला फक्त तुम्ही सांगा, आता ह्या ठिकाणी आता जे आळ्यातलं पाणी आहे तिथं तुम्ही काय काय गोष्टी घ्याल बरं? तिथं ज्ञाता घ्याल, ज्ञेय घ्याल. ज्ञाता घेणार. ज्ञाता. तळ्यातलं पाणी ज्ञाता. तळ्यातल्या पाण्याला ज्ञाता घेणार. ठीक आहे ना. आणि चैतन्य कोणतं घेणार? प्रमाता. प्रमाता चैतन्य घेणार. आणि ज्ञाता घेतलं. आणि अजून काय राहिलं? तळ्यातलं पाणी. ठीक आहे. आता पाटातलं पाणी येतं तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणणार बरं? ज्ञेय. हा, ज्ञेय कसं होईल? ज्ञेय. ज्ञान. ज्ञान मानू लागेल. ठीक आहे ना. बरं, तिथं ज्ञान आलं. अजून काय घ्यावं लागेल तिथं? चैतन्य कोणतं घ्यायचं? प्रमाण. प्रमाण चैतन्य घेतलं. आणि आता ते आळ्यात पाणी गेलं तेव्हा त्या ठिकाणी काय काय घ्यायचं या दोन्हींपैकी? प्रमेय आणि ज्ञान. प्रमेय आणि ज्ञान. ज्ञान. ज्ञेय. ज्ञेय घ्यावं लागेल ना. ज्ञान कसं घेता परत तिथं डबल? ज्ञेय. ज्ञेय घ्यावं लागेल तुम्हाला अशा पद्धतीने. ठीक आहे ना. लागली संगती तुम्हाला याची? ठीक आहे. ओंकार महाराज सांगा. फायनल हा आता करू. दुसरं उदाहरण सांगा एखादं अजून तर. बर. सांगा. मावशीने आंबा पाहिला. सांगा. मावशी कोण आहे? मावशीने आंबा पाहिला. सांगा मावशी. मावशी याच्यात कोण? मावशी कोण झाली? आंबा कोण आणि ज्ञान कोण हे सांगा. आता ज्ञान तर मी सांगून बसलोय. तुम्ही थांबा ना. तुम्ही उत्तर फोडू नका. हा. मावशी सांगा. मावशीने आंबा पाहिला किंवा मावशीने आंबा खाल्ला. नाही, खाल्लं नाही पाहिजेच करा. मावशी पाहिलाच घ्या. हा मावशी ज्ञाता झाली हा आणि आंबा ज्ञेय झाला. हा. हा. आणि आणि आंब्याचं खाल्ला म्हणजे ज्ञान झालं त्याचं. पाहिलं जरा पाहिलं आंब्याचं थोडक्यात काय पाहिलं झालं करा तुम्हाला? म्हणजे सोपं होईल. ज्ञान झालं. आंब्याचं ज्ञान झालं असं करा. हा. आंब्याचं ज्ञान झालं. अजून करा दुसरा एखादा मुद्दा. चला आता
अजून असं पुढं- सोपं सांगितल्यावर लक्षात येतं लगेच. अजून दुसरं आता सीजन कोणते त्या सीजननुसार दुसरं फळ सांगा काहीतरी, अजून काही सांगा आणि दुसऱ्याला विचारा. आता याच्यामध्ये ना, आता हे जे सांगितलं याच्यामध्ये चैतन्य पण सांगा बरं, चैतन्य सहित सांगा. मावशी कोण? प्रमाता. हा, प्रमाता. प्रमाण. मावशी प्रमाता आली आहे का नाही? आणि आंबा काय झाला? प्रमाण. प्रमाण झालं. प्रमेय. 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 प्रमेय झालं. आणि मावशीला आंब्याचं काय झालं? ज्ञान. 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 ठीक आहे ना. आज फायनल करा, आता विषय संपत आला आपला वेळ संपत आला आता आपला. वेळ संपत आला आणि हा मुद्दा पण संपून जाणार आहे. हा आता सांगा. हे होत असताना एकदम सोपं आणि महत्वाचं एकच वाक्य सांगतो. पहा, ज्या वेळेस तुमच्या अंतःकरणाची वृत्ती किंवा आभासासहित अंतःकरणात चैतन्य असते त्यावेळेस आपण त्याला प्रमाता म्हणतो. तेच चैतन्य नेत्रामार्फत बाहेर जातं. आभासासहित असणारी अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते. म्हणजेच काय, तेच असणारं चैतन्य नेत्रामार्फत बाहेर जातं त्यावेळेस आपण त्याला प्रमाण म्हणतो. आणि तेच बरोबर ना, आणि तेच असणारं चैतन्य म्हणजेच आभासासहित अंतःकरणाची वृत्ती पदार्थाला व्यापते त्यावेळेस आपण त्या पदार्थाला काय म्हणतो? प्रमेय म्हणतो. आता एक महत्वाचा मुद्दा एवढ्या सगळ्यात लक्षात ठेवायचा हा, की हे सर्व होत असताना चैतन्य किती आहेत? एकच आहे. एकच चैतन्य, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे त्याला वेगवेगळी नावं आली. आणि मला सांगा, हे जे चैतन्य असतं हे ज्ञानरूप असतं की नाही? चैतन्य हे कायमस्वरूपी ज्ञानरूपच आहे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि हे चैतन्य तिन्ही ठिकाणी वेगवेगळं जरी त्याला नाव आली, वेगवेगळी उपाधी म्हणून आली, पण ते चैतन्य काय आहे? एकच आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण ग्रंथातलं पाहून घेऊ. आबा ठीक आहे ना? हो हो करा. हाच मुद्दा पटवून द्यायचा आपल्याला शेवटपर्यंत, फक्त हा मुद्दा लक्षात ठेवा. पहा आता काय झालं, त्रिपुटीचं प्रकाशन होतं. आता म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे काय होतं, तिन्ही जाणली जातात किंवा तिन्हींची आपल्याला काय होते त्या ठिकाणी माहिती होते. आता याला उदाहरण असं सांगितलं, आता आपण पूर्ण उदाहरण एकदा वाचून घेऊया. पहा उदाहरण आली का लाईट आबा? बरं वाचतो मी, चला. वाचा वाचा सर. हा पहा, कंदिलास आपला आता कंदील सर्वांना माहिती, त्या कंदिलास काच असते. आता प्रथम कंदिलाचे आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो, मग तेथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थात प्रकाशित करतो. आता आपल्याला कंदिलाचं उदाहरण दिलं. कंदिलाच्या आतमध्ये एक दिवा लावलेला असतो, त्या दिव्याच्या बाहेरून एक काच ठेवलेली असते आणि पदार्थ हा कुठेतरी घरामध्ये असतो. आता त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा दिवा प्रज्वलित होतो, त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रकाश पदार्थापर्यंत जातो का त्या काचेपर्यंत जातो? बरं, पहिल्यांदा प्रकाश काचेपर्यंत जातो आणि मग ते काचेपासून प्रकाशित होऊन तो पूर्ण घरामध्ये पांगला जातो किंवा प्रसारित होतो. आता हे एकदम सामान्य उदाहरण आहे. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात पहा पुढे. हा, तेथील पदार्थास प्रकाशित करतो. आता प्रथम काचेतील प्रकाशाला आपण ज्ञाता समजू. पहा, काचेतील प्रकाशाला ज्ञाता समजू. तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू आणि ज्या पदार्थास त्याने दाखवले त्यास ज्ञेय समजू. पहा आता कशाला काय काय समजू. सांगा सांगा कोण? आता मावशीला म्हणा सांगा. काचेच्या आतमध्ये जो दिवा आहे तो कोण झाला? ज्ञाता झाला. ज्ञान. ज्ञाता झाला. आणि तो काचो प्रकाश आला तेव्हा त्याला काय म्हणायचं? ज्ञेय म्हणायचं. हा, ज्ञान. ज्ञान. ज्ञान म्हणायचं. ज्ञान म्हणायचं. आणि पदार्थापर्यंत गेल्यावर काय म्हणायचं? ज्ञेय. 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 बरोबर ना. मग ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय कळालं का नाही याच्यामध्ये? जो पदार्थ दाखवला ते ज्ञेय ना. हा हा, जे पदार्थ आहे ते सगळं ज्ञेयच पदार्थ आहे. दाखवले त्याचं ज्ञान होतं आपल्याला. पदार्थापर्यंत जायचं म्हणजे तो ज्ञेय होतो आणि आतला प्रकाश म्हणजे ज्ञाता झाला. ठीक आहे ना. चल बोला पुढं. पुढे आलो तर ते मोबाईल मध्ये पाहिजे. हा, ज्ञाता ज्ञेय समजू. बरोबर, ते ज्ञेय समजू. आता पहा पुढे, जेव्हा हा ज्ञाता
ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो, तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. पहा, ज्यावेळेस ही त्रिपुटी होते किंवा हा जो व्यवहार घडणार आहे, कोणता व्यवहार? ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हा जो व्यवहार घडणार आहे, आले का लक्षात? म्हणजे प्रकाश, तो दिवा, दिव्याचा प्रकाश काचेपर्यंत जाणार, नंतर काच त्याला प्रकाशित करणार आणि त्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू दिसणार. आता हा जो पूर्ण व्यवहार होतो, ह्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कोणता? की तो दिवा मात्र प्रज्वलित असला पाहिजे, पेटलेला असला पाहिजे. बरोबर आहे का मावशी? जर तो कंदील, तो दिवा जर पेटलेलाच नसेल तर हा व्यवहार होईल का? तर तो व्यवहार होणार नाही. म्हणजे ज्या वेळेस त्रिपुटीचा व्यवहार होणार असतो त्यावेळेस तो दिवा मात्र प्रज्वलित असला पाहिजे, म्हणजे तो दिवा मात्र पेटलेला पाहिजे. आता हेच उदाहरण आपल्याला आपल्या याला जोडून घ्यायचे, शास्त्राला जोडून घ्यायचे. पहा कसं, तो आतला मूळचा दिवा प्रकाशितच मानला पाहिजे. तो मालविला म्हणजे तो जर विझवला तर पुढचा व्यवहार होणे शक्य नाही. आता पहा, आता खूप महत्वाचा सिद्धांत जोडून घ्यायचा. त्याचप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, साभास अंतकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय हे जे ज्ञेय, यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो. पहा, आता आपण पहिलं उदाहरण आपलं मी घट जाणला असे जे आपण त्रिपुटी पाहिली होती, त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे जे पाहिलं होतं, हा जो व्यवहार पूर्ण काय हा त्रिपुटीचा व्यवहार घडला होता, त्यावेळेस काय पाहिजे? तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. जो साक्षी असतो, जो चैतन्य साक्षी असतो, तो काय म्हटला पाहिजे? प्रकाशित म्हटलाच पाहिजे. का बरं प्रकाशित म्हटला पाहिजे? तो जर प्रकाशित नसेल तर काय होणार नाही? त्याचं ज्ञान होत आहे आपल्याला. तो व्यवहारच होणार नाही, त्रिपुटीच होणार नाही. बरोबर की नाही? म्हणून तो साक्षी मात्र आपण प्रकाशित मानलाच पाहिजे. जर साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहारच होणार नाही. जर तो साक्षी आपण अज्ञात मानला म्हणजे त्या साक्षीचं आपल्याला ज्ञान नाही, अज्ञात जर मानला तर काय होणार आहे? ती त्रिपुटी होणार नाही. जसं कंदिलातला दिवा मालवल्यानंतर तो व्यवहार होईल का? त्रिपुटीचा व्यवहार होत नाही. तसंच जर आपण साक्षी अज्ञात स्वरूपाचा मानला तर त्या ठिकाणी मी घट जाणला असा व्यवहार होईल का? होणार नाही. मग जर मी घट जाणला असा त्रिपुटीचा व्यवहार व्हायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला साक्षी हा ज्ञातच मानला पाहिजे. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. आता मग आता प्रत्येक ठिकाणी, आता ते आपण नुसतं घटाचं उदाहरण सोडून द्या, जेवढ्या काही त्रिपुटी होणार आहेत, जेवढे काही व्यवहार घडणार आहेत, त्यामध्ये मग आपण लक्षात काय घ्यायचं की साक्षी हा ज्ञानकाली त्या ठिकाणी साक्षी हा ज्ञात असतोच. जेवढ्या काही त्रिपुटीचं, जेवढ्या काही गोष्टी घडणार आहेत, जेवढे काही व्यवहार घडणार आहेत, त्यांचं ज्ञान होणार आहे, त्यावेळेस काय असणार आहे बरं? साक्षी त्या ठिकाणी असणारच आहे. आणि तो कसा असणार आहे? ज्ञातच स्वरूपात असणार आहे. अज्ञात स्वरूपात असणार आहे का? अज्ञात स्वरूपात असणार नाही. त्या ठिकाणी साक्षीचं ज्ञान हे असणारच आहे. मग आता अर्थात ज्या वेळेस रज्जूचं ज्ञान होतं, रज्जू ज्ञान काली ही साक्षी काय आहे? मग ज्ञात आहे. ज्यावेळी आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेस हा साक्षी चैतन्य काय असणार आहे? ज्ञात असणार आहे की नाही? ज्ञात असणारच आहे. मग हे काय झालं? त्या ठिकाणी सिद्ध झालं. आता हे पूर्ण सिद्ध करून घ्यावं लागेल. इथं आपण थोडक्यात दिलेलं आहे. तो आहे ना, तो साक्षी ना ज्ञात आहे म्हणजे प्रकाश रूप आहे, म्हणजे त्याचं ज्ञान नित्य आहे का नाही? तो नित्यच आहे. फक्त फरक इतकाच होतो की काही ज्ञान प्रमा असतात, काही ज्ञान अप्रमा असतात. म्हणजेच काही ज्ञान यथार्थ असतात, काही ज्ञान अयथार्थ असतात. ते यथार्थ असो नाहीतर अयथार्थ असो, ते ज्ञान असो नाहीतर अज्ञान असो, पण प्रकाशन केलंच की नाही? आता आपल्याला ग्रंथ कळतो आणि बाकीच्या लोकांना ग्रंथ कळत नाही, म्हणजे त्याला ज्ञान नाही असं आहे का? तुमच्या समोर जो जो विषय येईल त्याचं प्रकाशन करणं त्याचं कामच आहे का नाही? दिव्या खाली आल्याच्या नंतर तर देवा म्हणणार आहे का हा जवळचा आहे, हा पारख आहे? त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे तो कसा आहे? नित्य प्रकाशमान आहे, म्हणजे नित्य ज्ञानरूप असतोच. मग तो तुम्ही म्हणता अज्ञात आहे, आणि म्हणून काय होतं? सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाचं कारण नाही.
का बरं कारण नाही? तो म्हणे अज्ञात आहे. अरे अज्ञात मानायचं काही कारणच नाही. उलट तो नित्य ज्ञानरूप आहे म्हणून तर ज्ञान झाले तुम्हाला. आणि तू जर जर दिव्याच्या आतमध्ये जर अंधार असता, आपलं कंदिलाच्या आतमध्ये जर अंधार असता, तर बाकीच्या प्रकाशाचं ज्ञान झालं असतं का आपल्याला? ज्या अर्थी तो प्रकाशमान आहे त्या अर्थी ज्ञान होतंय की नाही? तसा हा काय आहे? नित्य ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे. प्रकाशरूप आहे म्हणून त्रिपुटी आहे. आणि प्रकाशरूप नसेल तर त्रिपुटी असेल का? त्रिपुटी घडूच शकत नाही. म्हणजे आता याच्यातून काय सिद्ध झालं? का तो नित्य ज्ञानरूप आहेच, हे सिद्ध झालं. चला बोला. तो नित्य ज्ञानरूप आहे हे सिद्ध झालं. आणि तो साक्षी सर्प ज्ञानाचे अधिष्ठान असून रज्जू ज्ञानखाली साक्षीचे ज्ञान आहे म्हणून सर्प ज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. कसं आता संभवतो? याच्यामध्ये मग कसं संभवतो? माग पुढं का युगपतच? युगपतच संभवतो असंच म्हणावं लागेल. नाही तर मग ते ज्ञान तिथालचं निधालचं याच्यात अंतर जर पडलं तर मग साक्षीमध्ये अंतर येईल ना, चैतन्यामध्ये दोष येईल ना. हे वेगळं चैतन्य आणि ते वेगळं चैतन्य, असा दोष नाही यायचा का? ह्या चैतन्याला तिथं जायपर्यंत वेळ लागला म्हणून ते ज्ञान उशिराने झालं, असं होईल ना? असं होईल का कधी? होणं शक्य तरी आहे का? उपाधी सापेक्ष भिन्न वाटलं, पण उपाधी सापेक्ष जरी भिन्न वाटलं, पण उपाधी एक आल्याच्या नंतर चैतन्यामध्ये दोष पाहायचाच नाही. एक चैतन्य झालं की ज्ञान पण काय होतं? युगपतच त्या ठिकाणी होत असतं. हे सिद्ध झालं. बर, आता हे सिद्ध झालं, हे लक्षात आलं का सर्वांच्या? आता मी या ठिकाणी जर समजा असा प्रश्न विचारला की आता हे सर्पाचंच उदाहरण घ्यायचं, रज्जूचंच उदाहरण घ्यायचं, याच्यामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय टाकायचं, नंतर ज्ञाता ज्ञान ज्ञेय टाकायचं, आणि ह्या जो शिष्याने शंका केली ही शंका एक्सप्लेन करून सांगायची, किंवा कसं ते रज्जूचं ज्ञान, किंवा कसा त्या रज्जूच्या ज्ञानाने, किंवा कसा त्या सर्पाचा नाश झाल्याबरोबर सर्प ज्ञानाचा नाश झाला, ते सांगता येईल का बरं वाक्यात, एका वाक्यात? प्रश्न जेवढा अवघड झालाय मोठा का, त्याचं उत्तर कसं सांगायचं? नाही काय नाही, उद्याला करू वाटलं तर. आता वाचून घेते वाटलंच तर. तुम्ही प्रश्न पाठवा सोपे सोपे करून, तयार करून घेते वाटलंच तर. नाही आता हे काय नाही, आता जरा लिंक मध्ये होतं ना, फ्लो मध्ये. टाइम झालाय का? टाइम होऊन गेला. टाइम होऊन गेलाय. पण आता काय झालं असतं, जर समजा हे जर कळालं असतं ना, तर मला काय म्हणायचं याच्यामध्ये, शंका काय केली होती? शंका काय केली? शंका काय विचारली होती? सर्पाचा नाश सर्प ज्ञानाच्या काय? सर्पाचा नाश सर्प ज्ञानास कारण नाही असं म्हटलं होतं ना त्यांनी. सर्पज्ञानाच्या नाशास, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. नाशच कारण नाही असा प्रश्न केला होता त्यांनी. शंका हा, केली होती त्या ठिकाणी. जर तू म्हंटल जर असं झालं असतं तर काय झालं असतं की अधिष्ठान ज्ञानातून कल्पिताची निवृत्ती होत नाही या सिद्धांताला बाधा येते. पण आता अधिष्ठान काय आहे? चैतन्यच आहे ना. बर, ते चैतन्य सगळ्या ठिकाणी कसं आहे? एकच चैतन्य आहे. बर, हे सर्व ठिकाणी असणारं चैतन्य एकच असून ते काय आहे? ज्ञान कायम रूप आहे. स्वरूपी ज्ञान रूप आहे. हा, कायम स्वरूपी ज्ञान रूप आहे म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी काय आहे? ज्ञातच आहे. अज्ञात का कोणत्याही ठिकाणी नाही. मग जर समजा सर्पाचं ज्यावेळेस तुम्हाला सर्प भासतो त्यावेळेस तुम्हाला सर्पाचं जे ज्ञान होतं ते सुद्धा ते एकाच काली होतं ना, युगपतच. मग जर नाश झाला तर तो सुद्धा काय होणार आहे? युगपतच होणार आहे. दोन्ही. आणि अधिष्ठान काय आहे? चैतन्यच आहे ना. नाही समजलं? आता त्याला पुन्हा एक्सप्लेन करायला लय वेळ जाईल भाऊ. उद्याला समजले पण सांगता येणार, समजले पण सांगता येणार भाषेत. बरं, आज चांगलं ऐका, आज चांगलं वाचा, चांगला अभ्यास करा, आणि उद्या एका वाक्यात तयार करून ठेवा आणि उद्या सांगा. हे एवढं त्याच्यामध्ये घालायची आता गरज नाही. हे तुम्हाला ज्ञाता ज्ञान ज्ञेय वगैरे नाही, हे समजण्यासाठी सांगितलं. फक्त सिद्धांत जोडून घ्या आणि फक्त एका वाक्यात सांगायचा प्रयत्न करा उद्या प्रत्येकाने. समजून घ्या, पण हे मात्र समजलंच पाहिजे कसा त्या ठिकाणी नाश होतो, कसा त्या सर्पाचा सर्पज्ञानाचा नाश होतो, हे मात्र खूप महत्वाचं, ते समजलं पाहिजे. चला थांबूया आपण या ठिकाणी.